हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाट्रान्सको लोअर डिव्हिजन क्लर्कचा आणि सिडको अकाउंट क्लर्कचा डायरेक्ट टॅक्सचा इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये इन्कम टॅक्सचा कन्सेप्ट कव्हर करत आहे. हेड ऑफ इन्कममध्ये कॅपिटल गेन्स. ठीक आहे. याच्या आधी आपण 5 व्हिडिओज बघितले आहे, ज्याच्यामध्ये आपण डिफरंट क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पूर्ण व्हिडिओज मिळून जाणार आणि व्हिडिओला एक लाईक पण करून. ठीक आहे. आणि तसंच एक सांगायचं राहिलं की फायनान्शियल अकाउंटिंगची PDF अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये आपण 2500 MCQ सॉल्व्ह केलेले आहे. आणि GSTची पण PDF अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये 2000+ MCQ आणि कम्प्लीट सिलेबस घेतलेला आहे GST प्लस कस्टम ड्युटीचा. ठीक आहे. याच्यामध्ये पूर्ण टोटल 33 टॉपिक्स कव्हर आहेत GSTमध्ये आणि फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये 36 टॉपिक्स कव्हर आहेत. ठीक आहे. आणि सर्वांचे इथे MCQs आणि ट्रू आणि फॉल्सचे स्टेटमेंट्स दिलेले आहे. ज्यांना पण ही PDF पाहिजे असेल तर गिवन नंबर आहे, त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा, तिथे तुम्हाला ती PDF अवेलेबल होऊन जाणार. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया आपण. हेड ऑफ इन्कमचा फर्स्ट क्वेश्चन बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज क्लासिफाईड ॲज अ कॅपिटल असेट? खालीलपैकी कोणती भांडवल संपत्ती म्हणून वर्गीकृत केली जाते? तर बघा ऑप्शन आहे इथे. फर्स्ट पर्सनल कार, स्टॉक इन ट्रेड, सेकंड कॅश इन हँड अँड नन ऑफ द. करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट पर्सनल कार, वैयक्तिक कार. ठीक आहे. नेक्स्ट सेकंड, अ शॉर्ट टर्म कॅपिटल असेट इज अन असेट हेल्ड फॉर लेस दॅन. बघा, एक लघु मुदतीची भांडवल संपत्ती ही पेक्षा कालावधीसाठी धरली जाते. किती? कमी पेक्षा. तर बघा ऑप्शन आहे 12 मंथ, 24 मंथ, 36 मंथ, 60 मंथ. करेक्ट आन्सर आहे फर्स्ट 12 मंथ, मीन्स 12 महिने. नेक्स्ट थर्ड, व्हॉट इज द पिरियड फॉर डिटरमाइनिंग वेदर अन असेट इन शॉर्ट टर्म और लॉंग टर्म? एक संपत्ती लघु मुदतीसाठी आणि दीर्घ मुदतीसाठी हे ठरवण्यासाठी कालावधी काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट पिरियड ऑफ होल्डिंग, सेकंड डेट ऑफ एक्विजिशन, थर्ड डेट ऑफ सेल अँड फोर्थ नन ऑफ द अबव. करेक्ट आन्सर आहे फर्स्ट डेट ऑफ होल्डिंग, धारणा कालावधी. नेक्स्ट फोर्थ, विच ऑफ द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन इज कन्सिडर्ड अ ट्रान्सफर फॉर द पर्पज ऑफ कॅपिटल गेन्स? खालीलपैकी कोणती व्यवहार भांडवल नफाच्या उद्देशासाठी हस्तांतरण म्हणून मानली जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट शेअर सेल ऑफ शेअर, सेकंड गिफ्ट ऑफ प्रॉपर्टी, थर्ड इनहेरिटन्स ऑफ प्रॉपर्टी अँड बोथ A and B. द करेक्ट आन्सर आहे फर्स्ट सेल ऑफ शेअर, शेअर्सची विक्री. नेक्स्ट फिफ्थ, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट रिगार्डेड ॲज अ ट्रान्सफर अंडर द इन्कम टॅक्स ॲक्ट? आयकर अधिनियम अंतर्गत खालीलपैकी कोणताही हस्तांतरण म्हणून मानला जात नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सेल ऑफ कॅपिटल असेट, सेकंड गिफ्ट ऑफ कॅपिटल असेट, थर्ड एक्सचेंज ऑफ कॅपिटल असेट अँड फोर्थ सेल ऑफ पर्सनल इफेक्ट. तर करेक्ट आन्सर आहे इथे लास्ट सेल ऑफ पर्सनल इफेक्ट, वैयक्तिक भावांची विक्री. नेक्स्ट सिक्स्थ, व्हॉट इज द मिनिंग ऑफ इंडेक्स कॉस्ट एक्वाजिशन? आधारित अधिग्रहाचा खर्च म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ओरिजिनल कॉस्ट ऑफ असेट, सेकंड द कॉस्ट ऑफ एक्वाजिशन ॲडजस्टेड फॉर इन्फ्लेशन, थर्ड द कॉस्ट इनकर्ड टू सेल द असेट अँड फोर्थ नन ऑफ द. करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड द कॉस्ट ऑफ एक्विजिशन ॲडजस्टेड फॉर इन्फ्लेशन, महागाईसाठी सुधारित अधिग्रहाचा खर्च. नेक्स्ट सेवन्थ, इन द केस ऑफ डेप्रेसिएबल असेट हाऊ इज कॅपिटल गेन कम्प्युटेड? घटक संपत्तीच्या बाबतीत भांडवल नफा कसा गणला जातो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फुल सेल प्रोसीड ॲज अ ट्रीटेड ॲज अ कॅपिटल गेन, सेकंड ओनली ॲट द ॲप्रिसिएशन इज कन्सिडर्ड, थर्ड ओनली द अमाउंट ऑफ डेप्रिसिएशन क्लेम इज कन्सिडर्ड अँड फोर्थ द कॉस्ट ऑफ एक्विजिशन इज डिडक्टेड फ्रॉम द सेल ऑफ प्रोसीड. द करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड ओनली द अमाउंट ऑफ डेप्रिसिएशन क्लेम इज कन्सिडर्ड. फक्त तोडफोड केलेली रक्कम विचारात घेतली जाते. ठीक आहे. नेक्स्ट 8, विच ऑफ द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन रिझल्ट इन कॅपिटल गेन? खालीलपैकी कोणते व्यवहार भांडवल नफा निर्माण करतात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सेल ऑफ लँड, सेकंड सेल ऑफ शेअर, थर्ड सेल ऑफ बिल्डिंग अँड ऑल ऑफ द. आन्सर आहे ऑल ऑफ द. मीन्स भूमीची विक्री, शेअर्सची विक्री आणि इमारतीची विक्री हे सगळे कॅपिटल गेन्समध्ये. नेक्स्ट 9th, विच असेट इज कन्सिडर्ड लॉंग टर्म असेट? कोणती संपत्ती दीर्घ मुदतीची भांडवल संपत्ती मानली जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट लँड हेल्ड फॉर मोर दॅन 2 years, सेकंड कार हेल्ड मोर दॅन 1 year, थर्ड स्टॉक हेल्ड मोर फॉर 3 months अँड नन ऑफ द. आन्सर आहे फर्स्ट लँड हेल्ड फॉर मोर दॅन 2 years, 2 वर्षापेक्षा जास्त काळ धरलेली भूमी. नेक्स्ट 10th, what is the tax treatment of capital gain for the sale of listed equity share held for the more than 1 year?
एक वर्षापेक्षा जास्त काळ धरलेल्या सूचीबद्ध इक्विटी शेअर्सच्या विक्रीमधून भांडवल नफ्याचे कर उपचार काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट टॅक्स ॲज अ शॉर्ट टर्म कॅपिटल गेन, सेकंड टॅक्स ॲज अ लॉंग कॅपिटल गेन, थर्ड एक्झेम्प्ट फ्रॉम टॅक्स अँड फोर्थ टॅक्स अंडर नॉर्मल इन्कम टॅक्स. तर आन्सर आहे सेकंड टॅक्स ॲज अ लॉंग टर्म कॅपिटल गेन. दीर्घ मुदतीची भांडवल नफ्यात रूपात कर राज्य होतो. Next, 11. What is the concessional tax treatment for long-term capital gain on sale of listed equity share? सूचीबद्ध इक्विटी शेअर्सच्या विक्रीमधील दीर्घ मुदतीच्या भांडवल नफ्याचे सवलत कर उपचार काय आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट टॅक्स 10% विदाउट इंडेक्शन, सेकंड 20% विथ इंडेक्शन, थर्ड 30% अँड 5%. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट 10% विदाउट इंडेक्शन, अनुक्रमणिकेशिवाय 10%. Next, 12. What is the formula to calculate long-term capital gain for listed share? सूचीबद्ध शेअरसाठी दीर्घ मुदतीचा भांडवल नफा गणना करण्याचं सूत्र काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सेल्स मायनस कॉस्ट प्राइस, सेकंड सेल्स मायनस इंडेक्स कॉस्ट ऑफ एक्विजिशन, थर्ड सेल्स प्राइस प्लस कॉस्ट प्राइस अँड फोर्थ सेल प्राइस इंटू कॉस्ट प्राइस. तर करेक्ट आन्सर आहे ते सेकंड सेल प्राइस मायनस इंडेक्स कॉस्ट ऑफ एक्विजिशन, विक्री किंमत मायनस अनुक्रमित अधिग्रहाचा खर्च. Next, 13. What is the holding period for capital asset to be considered long term for the purpose of tax calculation? कर गणना करणाऱ्याच्या उद्देशासाठी एक भांडवल संपत्ती दीर्घ मुदतीची मानली जाऊ शकते, त्यासाठी धारणा कालावधी काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट मोर दॅन 12 मंथ, सेकंड आहे मोर दॅन 24 मंथ, थर्ड आहे मोर दॅन 36 मंथ अँड फोर्थ आहे मोर दॅन 60 मंथ. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट मोर दॅन 12 मंथ, 12 महिन्यापेक्षा जास्त. Next, 14. What happens to capital gain when the property is sold under the slump sale? स्लम्स विक्रीच्या अंतर्गत संपत्ती विकताना भांडवल नफा काय होतो? बघा ऑप्शन आहे फर्स्ट ट्रीटेड ॲज लॉंग टर्म कॅपिटल गेन, सेकंड ट्रीटेड ॲज शॉर्ट टर्म कॅपिटल गेन, सेकंड नो टॅक्स इज अप्लिकेबल अँड फोर्थ इट इज एक्झम्प्टेड फ्रॉम टॅक्स. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ट्रीटेड ॲज अ लॉंग टर्म कॅपिटल गेन. ठीक आहे, दीर्घ मुदतीचे भांडवल नफा म्हणून उपचारित केला जातो. नेक्स्ट 15. विच ऑफ द फॉलोइंग इज एक्झेम्प्ट फ्रॉम कॅपिटल गेन टॅक्स? खालीलपैकी कोणते भांडवल नफा करातून मुक्त आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ॲग्रिकल्चर लँड सोल्ड इन रूरल एरिया, सेकंड सेल ऑफ पर्सनल प्रॉपर्टी, थर्ड सेल ऑफ रेसिडेन्शियल प्रॉपर्टी आफ्टर 3 years अँड फोर्थ सेल ऑफ मशिनरी. तर करेक्ट आन्सर आहे ते फर्स्ट ॲग्रिकल्चर लँड सोल्ड इन रूरल एरियाज, ग्रामीण भागातील शेती जमीन विकणे. नेक्स्ट 16. How is capital gain tax calculated in case of slump sale? स्लम्प विक्रीच्या बाबतीत भांडवल नफा कर कसा गणला जातो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट बेस्ड ऑन टोटल सेल कन्सिडरेशन, सेकंड बेस्ड ऑन मार्केट व्हॅल्यू ऑफ असेट, थर्ड बेस्ड ऑन कॉस्ट एक्विजिशन ऑफ असेट अँड थर्ड बेस्ड ऑन डेप्रिसिएट व्हॅल्यू ऑफ असेट. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट बेस्ड ऑन टोटल सेल कन्सिडरेशन, एकूण विक्रीच्या प्राप्तीवर आधारित. नेक्स्ट 17. Which of the following asset is eligible for concessional tax rate on long term capital gain? खालीलपैकी कोणती संपत्ती दीर्घ मुदतीची भांडवल नफ्यावर सवलत कर दरासाठी पात्र आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रेसिडेन्शियल प्रॉपर्टी, सेकंड लिस्टेड इक्विटी शेअर, थर्ड ॲग्रिकल्चर लँड अँड फोर्थ गोल्ड. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड लिस्टेड इक्विटी शेअर, सूचीबद्ध इक्विटी शेअर्स. नेक्स्ट 18. What is the meaning of cost of acquisition for the purpose of computing capital gains? भांडवल नफा गणना करण्याच्या उद्देशाने अधिग्रहणाचा खर्च म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट द ओरिजिनल कॉस्ट पेड फॉर द असेट, सेकंड द सेल प्राइस ऑफ द असेट, थर्ड द कॉस्ट टू रिपेअर द असेट अँड फोर्थ द अमाउंट पेड फॉर एनी इम्प्रुव्हमेंट मेड टू द असेट. द करेक्ट आन्सर आहे फर्स्ट द ओरिजिनल कॉस्ट पेड फॉर द असेट, संपत्तीसाठी दिलेला गेलेला मूळ खर्च. Next 19. What is the tax rate on short-term capital gain arising from the sale of equity share listed on recognized stock exchange? मान्यता प्राप्त स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध इक्विटी शेअर्सच्या विक्रीमधून उत्पन्न झालेल्या लघु मुदतीची भांडवल नफ्यावर कर दर काय आहे? तर बघा ऑप्शन आहे 10%, 15%, 20%, 30%. तर करेक्ट आन्सर आहे ते सेकंड 15%. नेक्स्ट Which of the following is not considered as a transfer under the provision of capital gain tax?
भांडवल नफा कराच्या तरतुदी अंतर्गत खालीलपैकी कोणतेही हस्तांतरण मानला जात नाही. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सेल ऑफ शेअर, सेकंड सेल ऑफ प्रॉपर्टी इनहेरिटेड फ्रॉम डिसीज पर्सन, थर्ड सेल ऑफ कार अँड फोर्थ एक्सचेंज ऑफ इमेबल प्रॉपर्टी. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड सेल ऑफ प्रॉपर्टी इनहेरिटेड फ्रॉम द डिसीज पर्सन, मृत व्यक्तीपासून वारसास मिळालेल्या संपत्तीची विक्री. नेक्स्ट 21. How are capital gain for the sale of agriculture land treated for the tax purpose? शेती जमीन विक्रीतील भांडवल नफ्याचे कर उपचार कसे केले जाते? बघा ऑप्शन फर्स्ट टॅक्सेबल अंडर द नॉर्मल टॅक्स रेट, सेकंड एक्झेम्प्ट फ्रॉम टॅक्स इफ द रूरल एरियाज, थर्ड टॅक्स अंडर द स्पेशल टॅक्स रेट अँड फोर्थ टॅक्स ॲज अ बिझनेस इन्कम. करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड एक्झेम्प्ट फ्रॉम टॅक्स इफ इट इज अ रूरल एरिया, ग्रामीण भागातील असेल तर करातून मुक्त. नेक्स्ट 22. What is the exception available on long-term capital gain for the sale of residential property? निवासी संपत्तीच्या विक्रीमधून दीर्घ मुदतीची भांडवल नफ्यावर उपलब्ध असलेली सूट काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट एक्झेम्प्ट अप टू 2 लाख, सेकंड एक्झेम्प्ट इफ रीइन्व्हेस्टेड इन अनदर रेसिडेन्शियल प्रॉपर्टी, थर्ड exempt after 10 years of holding, and fourth exempt on all sale. The correct answer is second exempt if reinvested in another residential property. दुसऱ्या निवासी संपत्तीत पुनर्निवेश केल्यास करमुक्त. नेक्स्ट 23. इन केस ऑफ डेप्रेसिबल असेट व्हॉट इज डिडक्टेड व्हाइल कॅल्क्युलेटिंग कॅपिटल गेन? घटक संपत्तीच्या बाबतीत भांडवल नफा गणना करताना काय वजा केले जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट डेप्रिसिएशन क्लेम, सेकंड कॉस्ट ऑफ थर्ड सेल ऑफ एक्सपेन्सेस अँड नॉन ऑफ द अबव. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट डेप्रिसिएशन क्लेम, घेतलेली घटक कृती. नेक्स्ट 24. हाऊ इज टॅक्स ट्रीटमेंट ऑफ कॅपिटल गेन डिफरंट फॉर लॉंग टर्म अँड शॉर्ट टर्म असेट? दीर्घ मुदतीच्या आणि लघु मुदतीच्या संपत्त्यासाठी भांडवल नफ्याचे कर उपचार कसे वेगळे आहेत? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट लॉंग टर्म गेन आर टॅक्स ॲट अ हायर रेट, सेकंड शॉर्ट टर्म गेन आर टॅक्स ॲज अ हायर रेट, third both are taxed at the same rate, and fourth long term gain are exempt from tax. The correct answer is second short term gain are taxed as a higher rate. लघु मुदतीचा नफा उच्च दराने कर राज्य होतो. नेक्स्ट 25. what is the duration of holding period required for property to qualify long term capital gain tax treatment? संपत्तीला दीर्घ मुदतीच्या भांडवल नफ्यावर कर उपचारासाठी पात्र होण्यासाठी धारणा कालावधी किती आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट 12 मंथ ऑफ द प्रॉपर्टी ऑफ द अदर लँड, सेकंड 24 मंथ ऑफ लँड अँड बिल्डिंग, थर्ड 36 मंथ ऑफ बोथ लँड अँड बिल्डिंग, अँड फोर्थ 60 मंथ ऑफ ॲग्रिकल्चर लँड. करेक्ट आन्सर आहे ते सेकंड 24 मंथ्स फॉर लँड अँड बिल्डिंग, भूमी आणि इमारतीसाठी 24 महिने. नेक्स्ट ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तसंच फायनान्शियल अकाउंटिंगची PDF आणि GSTची पण PDF अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये आपण MCQs दिलेले आहे. त्यांना जे पाहिजे असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करा, तिथे तुम्हाला ती PDF अवेलेबल होऊन जाईल. बघा 26 क्वेश्चन काय आहे? इन विच सिच्युएशन इज कॅपिटल गेन टॅक्स एक्झेम्प्ट फ्रॉम ट्रान्सफर ऑफ रेसिडेन्शियल प्रॉपर्टी? निवासी संपत्तीच्या हस्तांतरणासाठी भांडवल नफा कर कधी करमुक्त असतो? तर बघा हे आताच आपण पाहिलं वेन प्रॉपर्टी इज रिइन्व्हेस्टेड इन अदर रेसिडेन्शियल प्रॉपर्टी. ठीक आहे. नेक्स्ट 27. हाऊ इज कॅपिटल गेन टॅक्स कम्प्युटेड फॉर लॉंग टर्म कॅपिटल असेट्स सोल्ड इन लमसम सेल? लमसम विक्रील्या दीर्घ मुदतीची भांडवल संपत्तीवर भांडवल नफा कर कसा गणला जातो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट बेस्ड ऑन द सेल ऑफ द असेट, सेकंड बेस्ड ऑन द कॉस्ट ऑफ एक्विजिशन ऑफ असेट, थर्ड बेस्ड ऑन द मार्केट व्हॅल्यू ऑफ असेट, अँड ऑल ऑफ द. आन्सर आहे इथे फर्स्ट बेस्ड ऑन द सेल प्राइस ऑफ द असेट, संपत्तीच्या विक्री किमतीवर आधारित. नेक्स्ट 28. व्हॉट इज द ड्युरेशन रिक्वायर्ड फॉर कॅपिटल असेट टू क्वालिफाय ॲज अ लॉंग टर्म कॅपिटल असेट? एक भांडवल संपत्तीला दीर्घ मुदतीची भांडवल संपत्ती म्हणून पात्र होण्यासाठी आवश्यक कालावधी किती आहे? बघा ऑप्शन आहे 6 मंथ, 12 मंथ, 24 मंथ, 36 मंथ. करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड 12 मंथ, 12 महिने. नेक्स्ट 29. व्हॉट इज द मिनिंग ऑफ इंडेक्स कॉस्ट एक्विजिशन? अधिग्रहणाचा अनुक्रमित खर्च म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट द कॉस्ट ऑफ एक्विजिशन ॲडजस्टेड फॉर इन्फ्लेशन, सेकंड द ओरिजिनल कॉस्ट ऑफ एक्विजिशन,
थर्ड द सेल प्राइस ऑफ असेट अँड फोर्थ द मार्केट व्हॅल्यू ऑफ द असेट. द करेक्ट आन्सर आहे फर्स्ट द कॉस्ट ऑफ एक्विजिशन ॲडजस्टेड फॉर इन्फ्लेशन, महागाईसाठी समायोजित केलेला अधिग्रहणाचा खर्च. नेक्स्ट 30 विच ऑफ द फॉलोइंग वुड बी क्लासिफाईड ॲज अ शॉर्ट टर्म कॅपिटल असेट. खालीलपैकी कोणते एक लघु मुदतीचे भांडवल संपत्ती म्हणून वर्गीकृत केले जाईल. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट अ प्रॉपर्टी हेल्ड फॉर 6 मंथ, सेकंड अ प्रॉपर्टी हेल्ड फॉर 1 year, थर्ड प्रॉपर्टी हेल्ड फॉर 2 year अँड प्रॉपर्टी हेल्ड फॉर 5 year. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट अ प्रॉपर्टी हेल्ड फॉर 6 months, 6 महिने धारणा केलेली संपत्ती. नेक्स्ट 31 in case of sale of asset required before 1st April 2001 what is the treatment of capital gain. 1 एप्रिल 2001 पूर्वी अधिग्रहित संपत्तीच्या विक्रीच्या बाबतीत भांडवल नफ्याचे उपचार काय आहे. बघा ऑप्शन आहे फर्स्ट द कॅपिटल गेन आर फुल्ली एक्झेम्प्ट, सेकंड द कॅपिटल गेन्स आर कॅल्क्युलेटेड बेस्ड ऑन फेअर मार्केट व्हॅल्यू ऑफ 1st एप्रिल 2001, नंतर थर्ड आहे द कॅपिटल गेन आर कॅल्क्युलेटेड बेस्ड ऑन ओरिजिनल कॉस्ट ऑफ एक्विजिशन अँड फोर्थ the capital gains are calculated based on index cost of acquisition. Correct answer is second. The capital gains are calculated based on their fair market value as on 1st April 2001. भांडवल नफा 1 एप्रिल 2001 रोजीच्या योग्य बाजार मूल्यावर आधारित गणला जातो. ठीक आहे. नेक्स्ट 32 विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट कन्सिडर्ड कॅपिटल असेट फॉर टॅक्स पर्पज. ठीक आहे. खालीलपैकी कोणत्याही कर उद्देशाने भांडवल संपत्ती मानली जात नाही. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट लँड, रेसिडेन्शियल बिल्डिंग, स्टॉक अँड शेअर अँड फॉर पर्सनल आयटम्स सच एज क्लॉथ अँड ज्वेलरी. करेक्ट आन्सर आहे पर्सनल आयटम्स सच एज क्लॉथ अँड ज्वेलरी, वैयक्तिक वस्तू जसे कपडे आणि दागिने. नेक्स्ट 33 हाऊ इज द कॅपिटल गेन टॅक्स कॅल्क्युलेट ऑन द सेल ऑफ लिस्टेड सिक्युरिटीज. सूचीबद्ध सिक्युरिटीज विक्रीवर भांडवल नफा कर कसा गणला जातो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट बेस्ड ऑन द परचेस प्राइस ऑफ सिक्युरिटी, सेकंड बेस्ड ऑन द सेल प्राइस ऑफ सिक्युरिटी, थर्ड बेस्ड ऑन द मार्केट प्राइस व्हॅल्यू ऑफ द सेल अँड फोर्थ द बेस्ड ऑन द होल्डिंग पिरियड ऑफ द टॅक्स रेट अप्लिकेबल. द करेक्ट आन्सर आहे फोर्थ बेस्ड ऑन होल्डिंग पिरियड अँड द टॅक्स रेट अप्लिकेबल, धारणा कालावधी आणि लागू होणारा कर दरावर आधारित. ठीक आहे. नेक्स्ट 34 which of the following is not exempt from capital gain tax under the section 54 of the income tax act. आयकर कायद्याच्या कलम 54 अंतर्गत भांडवल नफा करातून कोणतीही सूट नाही. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रीइन्व्हेस्टमेंट इन रेसिडेन्शियल प्रॉपर्टी, सेकंड रीइन्व्हेस्टमेंट इन ॲग्रिकल्चर लँड, थर्ड रीइन्व्हेस्टमेंट इन म्युच्युअल फंड अँड फोर्थ रीइन्व्हेस्टमेंट इन न्यू हाऊस. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड रीइन्व्हेस्टमेंट इन म्युच्युअल फंड, म्युच्युअल फंडमध्ये पुनर्निवेश. Next 35 how is the capital gain tax treated on long term capital asset for the sale proceed are invested in government bond. सरकारच्या बॉन्डमध्ये विक्री प्राप्ती पुनर्वेशित केलेल्या दीर्घ मुदतीची भांडवल संपत्त्यावर भांडवल नफा कसा कर गणला जातो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फुल्ली एक्झेम्प्ट फ्रॉम टॅक्स, सेकंड टॅक्सेबल ॲट रिड्यूस रेट, third taxable at the same rate as the short term capital gain and fourth taxable after applying the indexation benefit. The correct answer is the first fully exempt from tax, करातून पूर्णपणे मुक्त. Next 36 which of the following asset can be considered capital asset. खालीलपैकी कोणते संपत्ती भांडवल संपत्ती म्हणून मानली जाऊ शकते. तर बघा ऑप्शन आहे ॲग्रिकल्चर लँड, गोल्ड, पर्सनल कार, कॅश. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड गोल्ड मीन्स सोनं. Next 37 which of the following is true about tax treatment of capital gain on the sale of house property. घराच्या संपत्तीच्या विक्रीवरील भांडवल नफ्याचा कर उपचाराबद्दल खालीलपैकी कोणते सत्य आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इट इज टॅक्स ॲज अ बिझनेस इन्कम, सेकंड इट इज फुल्ली एक्झेम्प्ट फ्रॉम टॅक्स, थर्ड इट इज टॅक्स ऑन अ कन्सेशनल रेट अंडर सेक्शन 54 अँड फोर्थ इट इज टॅक्स ॲज अ नॉर्मल रेट अंडर 48. करेक्ट आन्सर आहे लास्ट इट इज टॅक्स ॲट नॉर्मल रेट अंडर सेक्शन 48, कलम 48 अंतर्गत सामान्य दराने कर राज्य होतो. नेक्स्ट 38 व्हॉट इज द पर्पज ऑफ अप्लाइंग द इंडेक्शन बेनिफिट वाईल कॅल्क्युलेटिंग कॅपिटल गेन ऑन लॉंग टर्म कॅपिटल असेट. दीर्घ मुदतीची भांडवल संपत्त्यांवरील भांडवल नफा गणना करताना अनुक्रमणाचा फायदा लागू करण्याचा उद्देश काय आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट to reduce the cost of acquisition in inflationary condition, second to
थर्ड टू कॅल्क्युलेट द ॲक्च्युअल कॅपिटल गेन अँड फोर्थ टू अप्लाय द स्पेशल टॅक्स रेट. द करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट टू रिड्यूस द कॉस्ट ऑफ एक्विजिशन इन इन्फ्लेशनरी कंडिशन मीन्स महागाईच्या परिस्थितीत अधिग्रहण खर्च कमी करण्यासाठी. ओके. नेक्स्ट 39. Which of the following is valid exception for long-term capital gain on sale of residential house property under the section 54F? कलम 54F अंतर्गत निवासी घराच्या संपत्तीच्या विक्रीवर दीर्घ मुदतीच्या भांडवल नफ्यावर वैध सूट काय आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट if the proceeds are used to buy a new car, second if the proceeds are used to buy a new house, second if the proceeds are used for medical treatment, and fourth none of those. करेक्ट आन्सर आहे सेकंड इफ द प्रोसीड आर यूज टू बाय अ न्यू हाऊस जर प्राप्ती नवीन घर खरेदीसाठी वापरली गेली. नेक्स्ट 40. व्हॉट इज द मिनिंग ऑफ स्पेक्युलेटिव्ह ट्रान्झॅक्शन इन द कॉन्टेक्स्ट ऑफ कॅपिटल गेन? भांडवल नफ्याच्या संदर्भात अडकळ लेनदेन याचा अर्थ काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट अ ट्रान्झॅक्शन वेअर द असेट इज हेल्ड फॉर मोर दॅन 3 years. सेकंड द ट्रान्झॅक्शन दॅट रिझल्ट इन इमिडिएट प्रॉफिट विदाउट सबस्टेन्शियल रिस्क. Third, a transactions that involve high level of risk, and fourth, a transaction that result in capital loss. The correct answer is second, a transaction that result in immediate profit without any substantial risk. एक लेनदेन ज्यामुळे त्वरित नफा होतो आणि कोणताही महत्त्वपूर्ण धोका नसतो. नेक्स्ट 41. Which of the following is not considered a capital asset under the Income Tax Act? आयकर कायद्यानुसार खालीलपैकी कोणतीही भांडवल संपत्ती मानली जात नाही. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट बिल्डिंग यूज फॉर बिझनेस, सेकंड शेअर इन प्रायव्हेट कंपनी, थर्ड लँड हेल्ड ॲज अ लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट अँड पर्सनल ज्वेलरी. करेक्ट आन्सर आहे ते फर्स्ट बिल्डिंग यूज फॉर बिझनेस व्यवसायासाठी वापरली जाणारी इमारत. नेक्स्ट 42. हाऊ इज द कॅपिटल गेन फ्रॉम द सेल ऑफ डेप्रिसिएबल असेट कॅल्क्युलेटेड? एक दीक्षित संपत्तीच्या विक्रीवर भांडवल नफा कसा गणला जातो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सेल प्राइस मायनस कॉस्ट ऑफ एक्विजिशन, सेकंड सेल प्राइस मायनस रिटर्न डाउन व्हॅल्यू ऑफ द असेट, थर्ड सेल प्राइस मायनस कॅपिटल इम्प्रूव्हमेंट अँड फोर्थ सेल प्राइस मायनस ओरिजिनल कॉस्ट ऑफ एक्विजिशन. तर करेक्ट आन्सर आहे ते सेकंड सेल प्राइस मायनस रिटर्न डाउन व्हॅल्यू ऑफ द असेट विक्री किंमत कमी संपत्तीच्या लेखा मूल्याकडे. नेक्स्ट 43. Which of the following is not a condition for availing the exception under the section 54 on the sale of residential house property? निवासी घराच्या संपत्ती विक्रीवर कलम 54 अंतर्गत सूट घेण्यासाठी खालीलपैकी कोणती अट नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट द प्रोसीड फ्रॉम द सेल मस्ट बी रीइन्व्हेस्टमेंट इन द रेसिडेन्शियल हाऊस, सेकंड द न्यू हाऊस मस्ट बी परचेस विदिन 1 year बिफोर द सेल ऑफ असेट, and third the exception is available only for house sold within 3 years of purchase, and fourth the exception is available only the individual or HUF families. ठीक आहे. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड एक्सेप्शन इज अवेलेबल ओनली फॉर हाऊस सोल्ड विदिन द 3 years ऑफ परचेस. ठीक आहे मीन्स सूट फक्त 3 वर्षाच्या आत विकलेल्या घरासाठी उपलब्ध आहे. ही एक्झेम्पशनच्या साठी कंडिशन्स नाही आहे. ओके. नेक्स्ट 44. What is the treatment of capital gain on the sale of share of the list in a listed company? सूचीबद्ध कंपनीमधील शेअर्सच्या विक्रीवर भांडवल नफ्याचे उपचार काय आहे? तर बघा ऑप्शन आहे टॅक्स ॲज अ ऑर्डिनरी इन्कम, सेकंड टॅक्स ॲज कन्सेशनल रेट अंडर द सेक्शन 10, थर्ड टॅक्स ॲट अ रेट ऑफ 20% विथ इंडेक्शन, अँड फोर्थ टॅक्स ॲज अ स्पेशल रेट अंडर द सेक्शन 111A. तर करेक्ट आन्सर आहे इथे लास्ट टॅक्स ॲट अ स्पेशल रेट अंडर सेक्शन 111A कलम 111A अंतर्गत विशेष दराने कर राज्य होतो. नेक्स्ट 45. व्हॉट इज द एक्झेप्शन अवेलेबल अंडर द सेक्शन 54EC फॉर लॉंग टर्म कॅपिटल गेन? दीर्घ मुदतीची भांडवल नफ्यासाठी कलम 54EC अंतर्गत कोणती सूट उपलब्ध आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रीइन्व्हेस्टमेंट इन बॉन्ड ऑफ स्पेसिफाईड एंटिटीज, second reinvestment in government securities, third reinvestment in new residential house, and fourth reinvestment in agriculture land. The correct answer is first reinvestment in bond of specified entity विशिष्ट संस्थाच्या बॉन्ड मध्ये पुनर्निवेश. नेक्स्ट 46. which of the following is not a considered transfer of capital gain tax purpose? भांडवल नफा कर उद्देशासाठी खालीलपैकी कोणते स्थानांतरण मानले जात नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इथे
sale of an asset, second exchange of asset, third gift of asset to family member, and fourth mortgage of an asset. The correct answer आहे fourth mortgage of an asset, संपत्तीचे गहाण ठेवणे. Okay. Next 47. What is the treatment of capital gain on sale of depreciable asset under the section 50? कलम 50 अंतर्गत एक दीक्षित संपत्तीच्या विक्रीवर भांडवल नफ्याचे उपचार काय आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट, द गेन इज फुल्ली टॅक्सेबल ॲज अ बिझनेस इन्कम. सेकंड, द गेन इज ट्रीटेड ॲज अ शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. थर्ड, द गेन इज टॅक्स ॲट द रेट ऑफ 10%. अँड फोर्थ, द गेन इज सब्जेक्ट टू डेप्रिसिएशन रिकॅप्चर. द करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट, द गेन इज फुल्ली टॅक्सेबल ॲज अ बिझनेस इन्कम. नफा पूर्णपणे व्यापारिक उत्पन्न म्हणून कर राज्य होतो. ठीक आहे. Next 48. What is the capital gain calculated on sale of residential property used for business purpose? व्यापारासाठी वापरलेल्या निवासी संपत्तीच्या विक्रीवर भांडवल नफा कसा गणला जातो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, कॅपिटल गेन इज ट्रीटेड ॲज अ बिझनेस इन्कम. सेकंड, कॅपिटल गेन इज फुल्ली एक्झेम्प्ट. थर्ड, कॅपिटल गेन इज ट्रीटेड ॲज शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. अँड फोर्थ, कॅपिटल गेन इज ट्रीटेड ॲज लॉंग टर्म कॅपिटल गेन. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट, कॅपिटल गेन इज ट्रीटेड ॲज अ बिझनेस इन्कम. भांडवल नफा व्यापारिक उत्पन्न म्हणून उपचार केला जातो. नेक्स्ट 49. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू अबाउट कॅपिटल गेन टॅक्स ऑन सेल ऑफ म्युच्युअल फंड युनिट? म्युच्युअल फंड युनिटच्या विक्रीवर भांडवल नफा कराबद्दल खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, इट इज ऑलवेज एक्झेम्प्ट फ्रॉम टॅक्स. सेकंड, टॅक्स इज लेविड ॲट कन्सेशनल रेट ॲट 15% फॉर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. Third, tax is levied as a normal rate. And fourth, tax is levied only on the long term capital gain. The correct answer is second, tax is levied at a concessional rate of 50% for short term capital gain. Next 50. What is the treatment of capital gain on sale of agriculture land? शेती जमिनीच्या विक्रीवर भांडवल नफ्याचे उपचार काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, फुल्ली एक्झेम्प्ट फ्रॉम टॅक्स इफ लँड इज यूज्ड फॉर ॲग्रिकल्चर पर्पज. सेकंड, tax as a business income. Third, tax as the same rate of other property. And fourth, fully taxable without exemption. The correct answer is first, fully exempt from tax if the land is used for agriculture purpose. जर जमीन शेतीसाठी वापरण्यात येत असेल तर ती पूर्णपणे करमुक्त आहे. ओके. नेक्स्ट जो व्हिडिओ राहणार आहे, नेक्स्ट व्हिडिओ आपला हेड ऑफ इन्कम मध्येच इन्कम फ्रॉम अदर सोर्सचा आहे, त्याला आपण बघूया. तसाच फायनान्शियल अकाउंटिंग आणि GST या दोन्ही बुक्स अवेलेबल आहे PDF मध्ये. ज्यांना पण या पाहिजे असेल त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करा, तिथे तुम्हाला ती बुक्स मिळून जाणार. ठीक आहे. ज्यांनी चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तेव्हापर्यंत धन्यवाद.